सध्या महाराष्ट्रामध्ये जवळपास सगळ्याच ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली व खासकरून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये पावसाचे प्रमाण जास्त प्रमाणात दिसून आले. कोकणात तर बऱ्याच ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली व अनेक गावांचा संपर्क तुटला व जनजीवन विस्कळीत झाले. इतकेच नाही तर राज्यातील बऱ्याच धरणांच्या पाणीसाठ्यात देखील वाढ झाली. जर आपण हवामान विभागाचा अंदाज बघितला तर त्यांच्या अंदाजानुसार राज्यामध्ये खास करून विदर्भ व कोकणपट्टी या भागामध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे व काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. इतकेच नाही तर राज्यातील बऱ्याच धरणांच्या पाणीसाठ्यात देखील वाढ झाली. जर आपण हवामान विभागाचा अंदाज बघितला तर त्यांच्या अंदाजानुसार राज्यामध्ये खास करून विदर्भ व कोकणपट्टी या भागामध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे व काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. आठवड्यात एक चांगला पाऊस येईल व या पावसाच्या कालावधीत मात्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण करून घेणे गरजेचे आहे. तसेच त्यांनी पुढे म्हटले की हा पाऊस ओसरायला सुरुवात होईल म्हणजे त्याचा जोर कमी होईल, परंतु बऱ्याच ठिकाणी थोड्याफार प्रमाणात का होईना पाऊस पडत राहणार असल्याचे देखील त्यांनी नमूद केले. परंतु जोरदार स्वरूपाचा पाऊस राज्यात होणार नसल्याचे देखील त्यांनी यामध्ये स्पष्ट केले. परंतु 20 तारखेपर्यंत मात्र राज्यामध्ये पाऊस हा भाग बदलत व सरी स्वरूपात कोसळेल असे देखील त्यांनी म्हटले. पुढे त्यांनी म्हटले की सर्वदूर आणि जोरदार स्वरूपाचा पाऊस हा जूनच्या शेवटच्या आठवडा ते जुलैच्या पहिला आठवडा या कालावधीत पडणार असल्याचे देखील त्यांनी अंदाज वर्तवताना स्पष्ट केले.